सुनेत्रा काकींना हे सगळं कळणं, आता सुनेत्रा काकींना मला एवढंच त्या ठिकाणी सांगायचं की राजकारण लय वंगाळ झालेलं आहे. अवतीभोवती जी कोणी लोक आहेत त्यांच्याबद्दलची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. कार्यकर्ता, पदाधिकारी, आमदार हे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. आणि मला जे कळतंय अधिवेशनामध्ये दादांच्या ॲक्सिडेंटबद्दल एक दोन आमदार सोडले तर कुठलाही आमदार तिथं बोलला नाही. कारण सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं होतं की अजिबात दादांच्या ॲक्सिडेंटबद्दल त्या ठिकाणी तिथं बोलायचं नाही. जय पवार सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेणार होते, ती प्रेस कॉन्फरन्स का नाही झाली? जय लढणारा आहे, शेवटी पवार आहे, मराठी माणूस आहे, पण मग त्याचा आवाज दाबण्याचा कुणी प्रयत्न करतंय का? ती प्रेस कॉन्फरन्स का होत नाही? ह्या सगळ्या गोष्टीकडे बघितल्यानंतर आमचं मत आहे की कुठंतरी हा कट आधीच रचला गेला होता का? त्यानंतर पार्टीवर कंट्रोल करण्याचा हा कुठला तरी हेतू काही लोकांचा होता का? आणि मग दादांचा ॲक्सिडेंट, मग ह्याच्यात म्हणून आम्ही सातत्याने म्हणतोय की क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी व्हावं. ब्युरो रिपोर्ट HN नेटवर्क.